हॅलो मैत्रिणींनो, कशा आहात सगळ्याजणी? मस्तच असणार आहात. मी सीमा, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. तर आज मी घेतलेला आहे हा ड्रेस अल्टरेशन करायला. ॲक्च्युली ह्या ड्रेसचा गळा ना खूप मोठा आहे. रेडीमेड टॉप आहे, हा शॉर्ट टॉप आहे. तर ह्याचा गळा खूपच मोठा होतो आहे मला, तर तो मला अल्टर करायचा आहे. तर आता मोठा गळा असेल तर आपण त्याला छोटा कसा बनवू शकतो, तेही अगदी शॉर्टकटमध्ये बिना मशीनचं. तर ते मी तुम्हाला दाखवणार आहे आता. तर काय ट्रिक करू शकतो, तर माझ्या डोक्यात आलं अशी ट्रिक करूया. तर बघा, तर तुम्ही बघू शकता मी काय करते ते. मला फक्त पुढचा गळा लहान करायचा आहे, त्यामुळे मी काय केलं, पुढच्या गळ्याचा मध्य काढून घेतलेला आहे आणि त्या सेंटर पॉईंटला मी अशी सुई धाग्यासकट एक पॉईंट करून घेते आणि नंतर त्या मध्यभागापासून 2 प्लेट मी त्याच्या शेजारी अशा काढणार आहे. बघा, अशा 2 प्लेट्स घेणार आहेत. तर दोन्ही प्लेट समान आकाराच्या असल्या पाहिजेत, एवढी काळजी घ्यायची आहे. तर आपोआपच हा पुढचा गळा जो आहे ना, तो लहान होऊन जाणार आहे. आणि आता त्याच्या मध्यभागी अशा 2-3 फक्त सुईधाग्यांनी टिपा देणार आहे. तर मी काळा धागा वापरला आहे ह्याच्यासाठी. तर तो का वापरला आहे तेही तुम्हाला पुढे जाऊन कळेलच. कॉन्ट्रास्ट धागा घेतला आहे आणि जाड धागा घेतलेला आहे, कारण का कपडा पण खूप जाड आहे. ती शिलाईमध्येच सुटू नये म्हणून मग मी जाड धागा लोकरीचा वापरलेला आहे. लोकरीचा नाही, ॲक्च्युली अँकरचा धागा मी वापरलेला आहे. आणि आता बघा, अशा प्रकारे मध्येच अशा दोन्ही साईडनी 2 प्लेट काढून असं 2-3 टिपा मारून घेणार आहे मी पहिले तर याला. हा कपडा ना ऑलरेडी जरा जाड असल्यामुळे, कॉटनच आहे हे, पण जरा जाड कॉटन आहे, त्यामुळे सुई घुसवायला जरा जास्त एफर्ट्स लागत आहेत मला. म्हणून मी असं टेबलवर ठेवूनच सुईवर असं प्रेशर आणून मग मला टीप द्यावी लागते. तर खूप कठीण जात आहे मला ते करताना, कारण का प्लेट्स काढल्यानंतर तो कपडा अजून जास्त जाड होतो आहे. पण ठीक आहे, होतं आहे, काम होतं आहे. तर बघू शकता तुम्ही, बऱ्यापैकी झालेला आहे. गळा छोटा झालेला आहे आणि ती शिलाई थोडीशी दिसते, पण त्याच्यासाठी पण मी पुढे जाऊन काय करणार आहे ते कळेल. तर गोल गळा होता त्याचा, थोडासा आता व्ही शेप दिसतो आहे. अगदी परफेक्ट गोल नाही होणार तो, पण ठीक आहे, व्ही शेपसुद्धा गळा चालणार आहे मला, त्यामुळे मग काही हरकत नाही. तर हे असं माझ्या ना आधीच्या जुन्या एका पर्सचं ब्रोच मी काढून ठेवलेलं, तर ते ब्रोच मी आता इथे ह्याला शिवून घेणार आहे मध्यभागी. तर हे बघा, तर ब्रोच लावून झाल्यानंतर किती छान दिसतो आहे टॉप. तर टॉपला मी इस्त्री वगैरे करून ठेवून दिला आहे. तर इस्त्री का केली आहे ते पण सांगते, कारण का आजच मला हा ड्रेस घालायचासुद्धा आहे, कारण का आज थोडं हर्षदसोबत मला बाहेर जायचं आहे. चला, आता एक टॉपचं काम तर झालेलं आहे. आता हा दुसरा एक टॉप काढला आहे मी. तर आता ही साधारण कुर्ती आहे, आपली नॉर्मल जी कुर्ती असते ना, तशी कुर्ती आहे. ॲक्च्युली ही भाचीने दिली माझ्या, साक्षीनी. तिला मला वाटतं होत नव्हती, तर तिने मला दिली. तर ही कुर्ती जरा थोडी मला लूज आहे, तर त्याचं 1 इंचानी मी फिटिंगसुद्धा करून घेईन. आणि शिवाय ह्याचे जे स्लीव्ज आहेत ना, तर ते मला हाताला ना खूप म्हणजे असं लूज वाटत आहेत. तर मी काय करते ना, आणि खूप लाँग पण आहेत या स्लीव्ज, तर मला कसं ह्याच्या आतमधून ना मी ह्याला इलास्टिक टाकून घेते. आतून इलास्टिक लागल्यावर मग तुम्हाला कळेल ह्याचा लुक कसा येणार आहे ते. काम झाल्यावर दाखवीन. तर असं ह्या सगळ्याचं अल्टरेशन करायचं आहे, ते सुद्धा आता मी करून टाकणार आहे. तर अशी दुपारच्या वेळेत माझी काही ना काही कामं चालू असतात. चला, तर मशीन माझी सज्ज झालेली आहे, रेडी झालेली आहे. थोडा मॅचिंग दोरा वगैरे टाकून घेते आणि अल्टरेशन करायला लागते. तर त्याच्यासाठी हा इलास्टिक आणलेला आहे. हे बारीक चपटंवालं इलास्टिक आणलेलं आहे मी, कारण का चपटं इलास्टिक राहील. तर राऊंड इलास्टिक पण टाकता येतं, पण राऊंड इलास्टिकला काय आहे ना, कपड्याचं पूर्ण आवरण लागतं. पण मी हे आतून ना असंच लावणार आहे, म्हणून मग हे चपटंवालं इलास्टिक घेतलेलं आहे. तर आता पहिले तर इलास्टिकचं असं माप घेते. ह्या इथपर्यंत ते स्लीव येते ड्रेसची, तर एवढं माप घेऊन त्याच्यानंतर 1 ते 1.5 इंच मी कमी इलास्टिक कट करणार आहे, म्हणजे मग ते स्ट्रेच होऊन व्यवस्थित हाताला बसेल. आता एवढं माप निघालेलं आहे, तर त्याच्यापेक्षा थोडंसं कमी इलास्टिक घेणार आहे, कारण का शिवण्यामध्ये पण थोडंसं जाईल ना.
तर आता ह्या कुर्तीच्या स्लीव्जला ना ब्लॅक लेसचं असं डिटेलिंग आहे, त्यामुळे मग मी ती डिटेलिंग जाऊन नाही देणार आहे, म्हणून अगदी त्याच्या लागूनच असं मी इलॅस्टिक आतल्या बाजूनी असं लावून घेणार आहे, गोल फिरवून घेणार आहे. तर तसं स्लीव वगैरे मी काही उसवून वगैरे घेत नाही आहे, ॲज इट इज तसंच ठेवून स्लीव तशीच ठेवून मी फक्त इलॅस्टिक लावून घेणार आहे. तर पहिले तर एक खुली बाजू आहे ती त्याची फिक्स करून घेते आणि मग इलॅस्टिकला खेचून कपडा तसाच ठेवायचा आहे आणि इलॅस्टिकला ताणत जायचं आहे आणि शिलाई मारत जायची आहे. तर अशा प्रकारे ते इलॅस्टिक बरोबर लागत जातं आणि कपड्याला व्यवस्थित चुन्या पडत जातात. तर तुम्ही बघू शकता इथे मी इलॅस्टिकला ताणून खेचून घेते आणि मग कपड्यावर शिलाई मारत येते. तर अशा प्रकारे मी इलॅस्टिकच्या दोन्ही बाजूला शिलाई मारणार आहे आणि असेच मी दोन्ही हात तयार करून घेते माझे ड्रेसचे. तर आता इलास्टिक लावून झाल्यानंतर स्लीव्ज बघा ह्या अशा दिसत आहेत आणि ते जे डिटेलिंग आहे ब्लॅक कलरच्या लेसचं ते सुद्धा व्यवस्थित राहिलेलं आहे इंटॅक्ट. त्याच्यामुळे आता मी घालून दाखवते ते हाताला कसं बसणार आहे ते, म्हणजे तुम्हाला सुद्धा आयडिया येईल. असं छान काम करताना वगैरे ना हा स्लीव्ज त्याच्यामुळे इलॅस्टिकमुळे ना मला असे वर घेता येतील आणि काम करताना मग ते बरं पडतं ना. म्हणजे मला खूप लांब हात असले ना का काम करताना खूपच म्हणजे अनकम्फर्टेबल होऊन जातं. तर आणि पाण्यामध्ये पण ते जात राहतात ना सतत, तर म्हणून मग हे असं इलॅस्टिकलाचे हात मला खूप आवडतात. म्हणजे काय थोडेसे वर खेचले का हाताला ते असे फिक्स होऊन जातात. तर छान वाटतं आहे ना, व्यवस्थित बसलेलं आहे, जास्त टाईटसुद्धा झालेलं नाही आहे इलॅस्टिक, व्यवस्थित बसलेलं आहे. तर अशी फिटिंगची शिलाई माझी मारून झालेली आहे ड्रेसला. जास्त काय नव्हतं, ही इथूनच फक्त फिटिंग करायचं होतं दोन साईडनी जरासं, आणि हाताला हे इलॅस्टिक टाकल्यावर आता हे मग हात एकदम छान झालेले आहेत, मस्त झालेले आहेत. दोन्ही हातांमध्ये इलॅस्टिक टाकलं. तर आता ह्या कुर्तीचा लुक पण जरा वेगळा येईल घातल्यानंतर, थोडंसं रेग्युलरपेक्षा जरासं स्लीव्ज जरा वेगळे दिसतील. तर ह्या ड्रेसचं पण फिटिंग झालेलं आहे. जास्त काही नव्हतं, बाकी लेंथ वगैरे ॲज इट इज ठेवली आहे, जास्त काही नाही केलं. फक्त हातांचं फिटिंग आणि इथे थोडंसं लुझिंगला होता ना, तर ते सुद्धा आतून फिटिंग करून टाकलं. तर दुसरं काम झालं. आता तिसरं काम. तर तिसरं काम माझं किचनमध्ये आहे, पण किचनमध्ये जाण्याआधी हा सगळा पसारा तर उचलायला हवाच ना. आणि मशीनला तर मी खूप जास्त जपते, कारण का घेतल्यापासून तिने एकदाही काम दिलेलं नाही आहे, हिच्यावर जराही धूळ बसता कामा नये. त्यामुळे तिला मी अशी व्यवस्थित अगदी झाकून वगैरे अगदी 2-3 कोट्सनी झाकून वगैरे ठेवत असते. चला आता ड्रेसेस वगैरे अल्टर करून सगळं झालेलं आहे. आता मी आली आहे किचनमध्ये, कारण का मला बनवायचे आहेत आवळा शॉर्ट्स. तर आवळा शॉर्ट्स मी कसे बनवणार, तर थंडीच्या दिवसात हे खूप छान असतात हेल्थसाठी. हा ज्यूस बनवणार आहे, तर त्याच्यासाठी काय काय घेतले ते पहिले तुम्हाला दाखवते. तर हे बघा, आवळे घेतलेले आहेत, कढीपत्ता घेतलेला आहे, हा भरपूर सारा कढीपत्ता, गाजर, आणि ही ना हळद आहे. ह्याच्यातली ही आंबे हळद आहे आणि ही आपली नेहमीची रेग्युलर हळद आहे. असे 2-3 तुकडे घेतलेले आहेत. तर ही सगळी घालायचं आहे. ह्या सगळ्यांचे बारीक तुकडे करायचे आहेत आणि मिक्सरला काढायचं आहे. तर आता मी तुकडे करायला घेते. ॲक्च्युली काय झालं ना, आज फ्रीज साफ करत होते आणि मला फ्रीजमध्ये आवळे सापडले. तर मी विसरूनच गेले होते की मी आवळे आणून ठेवलेत, आणि त्याला आता बरेच दिवस झाले आणि ते ना हे असे झाले, तर थोडेसे ब्लॅकिश झाले हे, पण तरी त्याला काय बुरशी वगैरे असं काही नाही आहे, असे झालेले आहेत. तर असंही खाऊ शकतो, तसंही आपण सुक्या आवळ्याची पावडर वगैरे खातोच ना. तर म्हटलं हे सुद्धा घेते, हे सुद्धा घेणार आहे. ह्याच्यातले जे चांगले चांगले अगदीच खराब झाले तर मी फेकून देईन, पण बाकीचे मी हे आवळे सुद्धा वापरणार आहे. तर तसंही आपल्याला ज्यूसच काढायचं आहे. तर हे सुद्धा कट करते. हे भरपूर सारे होते ना, माझ्या लक्षातच नाही, पण म्हटलं आता हे खराब झाले असतील म्हणून मग मी हे जाऊन पाव किलो थोडे दुसरे पण आणले. तसं आठवडाभराचं ॲक्च्युली हे ज्यूस मी थंडीच्या दिवसामध्ये करून ठेवते.
आणि मग रोज सकाळी काय ना गरम पाण्यासोबत ते घ्यायचं. तर ते कसं वगैरे ते तर मी तुम्हाला पुढे जाऊन दाखवेनच. तर पहिले तर मी ह्या सगळ्याचे ना बारीक तुकडे करून घेते आणि कढीपत्ता वगैरे सगळं आणि मिक्सरला चांगलं ग्राइंड करून घेणार आहे. तर हा कढीपत्ता सगळा मी खुडून ह्याच्यामध्ये घेतलेला आहे. आता हे आवळे चिरून घेते. आता म्हणताना मी तुम्हाला म्हणाली की ते जुने आवळे सुद्धा मी घेईन, म्हणजे ते जरा सुकलेत ना आवळे, ते सुद्धा शॉर्ट्समध्ये घेईन. पण ते नाही घेणार मी. नंतर असा विचार केला की ह्या फ्रेश आवळ्यांचाच ज्यूस बनवूया. आणि ते जे आवळे आहेत ना त्याचा मी नंतर सेपरेटली वेगळा ज्यूस काढीन, म्हणजे तो केसांना लावायला वगैरे होईल. तर अंघोळीच्या आधी ना अर्धा तास वगैरे असा तो स्प्रे करून ज्यूस जर आवळ्याचा आपण डोक्याला लावून ठेवला ना तरी केसांसाठी चांगलं असतं असं म्हणतात. तर बघू तोही प्रयोग करून बघेन. केसांसाठी जितके प्रयोग करता येतील तितके सध्या माझे चालू आहेत, कारण पण तरी माझी केस गळती चालू आहे ती आहेच. भरपूर प्रमाणात माझे केस गळत आहेत. मे बी मेनोपॉजमुळे असेल, माहिती नाही. पण जे डॉक्टर तर म्हणत आहेत की मेनोपॉजमुळे होतं असं. लेट्स सी ह्याच्याने काही उपयोग होतो आहे का मला ते बघूयात. आणि झालाच उपयोग तर तुम्हाला सुद्धा सांगेनच, मी अपडेट देईनच की कसा काय उपयोग होतो आहे ह्याचा ते आवळ्याचा. तर ही आहे आपली नॉर्मल हळद आणि ही आहे आंबे हळद. तसा फरक असतो. आंबे हळद कापल्यावर इतका छान वास आला आहे ना, खूप छान वास आला आहे. आणि ही नॉर्मल हळद आहे आपली. चला आता हे सगळं एकत्र आपण ग्राइंड करूया. तर मी हे गाळण्यासाठी ना चाळणी घेतली होती. गाळणी म्हणजे मोठी, पण त्याच्याने काय नीट गाळलं जातच नव्हतं. मग शेवटी चांगला सॉफ्ट असा कपडाच घेतला जो मी किचनमध्ये नेहमी वापरते आणि त्याच्याने काढलं तर रस अगदी व्यवस्थित निपटून सगळा निघाला आहे. तर गाळण्यासाठी कपडाच बरा पडतो ॲक्च्युली, हे पण मला कळलं. तर झालं आहे माझा रस तर बनवून झाला आहे. तर बाहेर जायचं आहे त्यामुळे भांडी वगैरे पण आवरून घेते, कारण का आज मला स्वयंपाकाला सुट्टी आहे. कारण का आम्ही जेवायला बाहेर चाललेलो आहोत. आम्ही म्हणजे हर्षद आणि मीच जाणार आहोत. राज म्हणाला का मी येणार नाही, कारण का राजला ना व्हेज बाहेरचं खायचं नसतं, त्याला नॉनव्हेजच हवं असतं. त्यामुळे तो काही व्हेज जेवणासाठी आमच्यासोबत बाहेर येणार नाही आहे. हा एवढा सारा ज्यूस निघालेला आहे, कारण का मी थोडं पाणी पण घातलं होतं. चालणार आहे असं तुम्ही, कारण का पाणी घालूनच तो व्यवस्थित सगळा रस निघून येतो ना. आता त्याच्यात मी मीठसुद्धा घातलं आहे, म्हणजे आपल्याला ज्यूस पिताना छान लागणार आहे. तो थोडंसं सेंधव मीठ टाकलेलं आहे मी, म्हणजे प्यायला बरं वाटेल ज्यूस. तर ह्याच्यामध्ये पिताना ना आपल्याला पाणी मिक्स करायचं आहे. तर मी असा आईस ट्रेमध्ये हा जमा करून ठेवणार आहे. आईस ट्रेमध्ये त्याच्या मस्त क्यूब होतील. मग सकाळी उठल्यावर काय करायचं ना, ह्या 2 क्यूब ग्लासमध्ये घ्यायच्या आणि मस्त गरम पाणी म्हणजे कोमट पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यासोबत हे ज्यूस मस्तपैकी प्यायचा आहे. तर सकाळी उठल्या आपण हे प्यायलो ना हा ज्यूस तर जास्त चांगलं. तर तसंच करायचं आहे मला. आता थोडा ज्यूस उरला आहे तो मी बॉटलमध्ये भरून ठेवणार आहे. आणि हा जो थोडासा उरला आहे ना ज्यूस तो मी एका बॉटलमध्ये भरून ठेवून देणार आहे. म्हणजे हा काय ना 2-3 दिवसांमध्ये हा संपवून टाकेन. तर हा थोडासाच उरलेला आहे, तो बॉटलमध्ये ठेवून देते. आणि ही बॉटल पण ठेवून देणार फ्रीजमध्ये. आता बनवल्यासारखा थोडासा पिऊनही घेते. तर आपल्याला जसं वाटतं म्हणजे जो हा ज्यूस तर इतका काही वाईट लागत नाही, खरंच खूप चांगला लागतो. आता मी हा थोडासा ज्यूस घेतलाय आणि त्याच्यामध्ये पाणी मिक्स करून घेतलंय आणि असा डायल्यूट करून मी हा पिणार आहे. वा, आपल्याला वाटतं कसं तरी लागेल पण खूप छान लागतं, मस्त लागतं. म्हणजे अगदी कोणी लहान मुलं सुद्धा
पिऊ शकतील अशी टेस्ट आहे. कारण का नुसतं आवळा आपल्याला खायला जमत नाही ना, किंवा नुसती हळद पण आपण कच्ची खाणार नाही. तर असा ज्यूस करून घेतला ना थंडीमध्ये खूप चांगला. आता उद्यापासून मी सकाळी हा ज्यूस घेणार. त्या 2 आईस क्यूब आहेत ना त्या एका ग्लासमध्ये घ्यायच्या आणि थोडंसं गरम पाणी म्हणजे लूकवॉर्म वॉटर घ्यायचं आणि त्याच्यासोबत ते प्यायचं आहे. तर खूप चांगलं असतं केसांसाठी, स्किनसाठी. बघूया, फायदा झाला तर चांगलंच आहे, नुकसान तर नक्कीच होणार नाहीये. तर हा असा ड्रेस मी आज घालून टाकलाय कारण का आम्ही चाललोय बाहेर जेवायला. हो ना हर्षद? तर ऍक्च्युली आम्ही आज बाहेर का चाललोय, साधं व्हेज खायला चाललोय. खानावळ आहे ना ती, खानावळ, गुजराती खानावळ आहे. हा, तर चांगली असं खूप ऐकलं होतं. तर आज मला नेतं कारण का संडेला त्यांनी मला फिरायला नेलं नाही, त्यामुळे त्याला ती पनिशमेंट आहे. तर तो म्हणाला आज मला घेऊन जातोय तो जेवण्यासाठी. तर ठीक आहे, आमची डेट पेंडिंग राहिली आहे तरी सुद्धा, कळलं. तर डेटला मला तू नंतर कधीतरी न्यायचंय. तर ठीक आहे, आज मला जेवायला नेतोय तो. तर आम्ही आता खानावळीत चाललोय जेवायला. आणि हा माझा ड्रेस हा असा रेडी केला मी, छान ना, प्रेस केल्यावर आता जरा चांगला दिसतो. आता नेक एकदम बरोबर झालं वगैरे. ते एकदम असा ब्रॉड होता आणि खूप असं खाली खाली येत होता, आता एकदम व्यवस्थित बसलाय गळ्याला, है ना. तर असा फुल फ्लेअरवाला असा फ्रॉक स्टाईल असा टॉप आहे हा माझा. छान वाटतो, मला आवडतो. खूप लूज लूज आहे असा, पण मला आवडतो असा, सुपर कम्फर्टेबल आहे. तर आज भरपेट जेवायचं ना, तर म्हटलं लूजच ड्रेस घालूया. आणि म्हणून ही अशी फ्लेअरी पॅन्टसुद्धा घातली आहे मी, म्हणजे प्लाझो पॅन्ट घातली आहे, त्याच्यावर पॅरअप केली आहे आणि छान वाटते. चला तर आता मी जातो जेवायला. तर तुम्हाला पण दाखवीन आम्ही काय जेवणार आहोत. व्हेज जेवण आहे, एकदम सिम्पल अँड सोबर, मस्त असं जेवण असणार आहे. काय ते नक्की मला पण नाही माहिती. ढोकळा मिळतो इतकं मला कळलेलं आहे की त्याच्यासोबत एक ढोकळा वगैरे सुद्धा असतो आणि अनलिमिटेड थाळी असते यांच्याकडे. तर आता जाऊया. आता आम्ही आलेलो आहोत डोंबिवली ईस्टच्या शिवमंदिर चौकामध्ये. तिथे हे सावला भोजनालय आहे. हे गुजराती भोजनालय आहे, पण ह्याचं बरंच नाव ऐकलं होतं म्हणून आम्ही आज इथे जेवायला आलो आहोत. ॲक्च्युली बरेच दिवसांपासून आम्हाला इथे यायचं होतं. तर आता आम्हाला यायला 9 वाजलेत, पण इथे ऑलरेडी फुल झालेलं आहे. पण ठीक आहे, आमच्यासाठी 1-2 जागा झालेल्या आहेत. तर आता बघा, आतमध्ये जाताना आपल्याला अशा चपला बाहेर काढून जावे लागतात. म्हणजे भोजनालय म्हणजे अगदी त्याला असा ऑथेंटिक हेनेस दिलेला आहे त्यांनी. तर छान वाटलं, चप्पल काढून आत जायचं, जेवायला बसायचं आपलं भारतीय परंपरेनुसार. तर जेवणाची वाट बघतच होतो आणि जेवणाची अशी ताटं आली आहेत बघा. तर जेवणाची ताटं आम्हाला पहिले तर अशी दिली, लोणचं वगैरे हे सगळं होतं, पिठलं, कांदा वगैरे, आणि ताटामध्ये सगळ्या वाट्या भरून भाजी, चटणी वगैरे, कढी, पकोडा वगैरे असं सगळं होतं. शिरा, ढोकळा मी सांगितल्याप्रमाणे आणि 2 भाज्या, असं ताट आमच्यासमोर आलं. आणि नंतर मग आपल्याला विचारून भाकरी, चपाती, भात, डाळ जसं आपल्याला हवं आहे तसं वाढत होते. तर आम्ही पहिल्यांदा तर भाकरी घेतलेली आहे ताटामध्ये आणि नंतर मग आम्ही दाल राईस वगैरे सुद्धा जेवलो. आता ही सगळी थाळी ना अनलिमिटेड आणि फक्त 100 रुपयामध्ये थाळी होती. तर छान आहे ना, 100 रुपयामध्ये एवढं सगळं जर भरपेट जेवण मिळत असेल आणि तेही अनलिमिटेड, तुम्हाला जितकं हवं आहे तितकं तुम्ही मागून घेऊ शकता. तर ताकसुद्धा दिलं होतं आम्हाला, त्याच्याबरोबर ताकसुद्धा होतं कॉम्प्लिमेंटरी. तर आम्ही मस्त भरपेट जेवलो आज इकडे. काय मग कसं वाटलं जेवण? मस्त, फुल, एकदम पोट फुल झालं. साधं सिंपल घरगुती आपलं, घरगुती आहे ना, मस्त होतं, छान होतं. हॉटेलपेक्षा चांगलं. हां, फक्त गोड गोड हायजेनिक. आपण रोज नाही खाऊ शकत, पण फॉर अ चेंज, हां कधीतरी फॉर अ चेंज छान आहे. म्हणजे बघितलं ना, ताट भरून होतं. नाही काय नाही काय, हां तेलकट नाही, एकदम घरगुती छान. तुला आवडलं ना? कधीतरी ठीक आहे. हां कधीतरी ठीक आहे, मला पण आवडलं. मला आवडतं असं गोड पण खायला आवडतं कधीतरी, गुजराती स्टाईल. यायचंच होतं. हां कधीपासून यायचं होतं आम्हाला ना, आपल्याला कधीपासून यायचं होतं, आज योग आला. आता गाडीवर बसायला पण होणार नाही आहे, इतकं पोट फुल झालं. बरं वाटलं. पण आता आईस्क्रीमला पण जागा नाही आहे. इथं नाही खाणार.
तुला पाहिजे मला पण नको आहे, पोटात जागाच नाही आहे. ॲक्च्युली पोटात जागा नाही आहे. खूप झालं जेवण एकदम मस्त. चला आता घरी घरी ना हो हो का फिरायला नेतोस मला? राऊंड मारायला. राऊंड मारून जाऊ. भाकरी छान होती ना, मस्त भाकरी होती. एक नंबर ज्वारीची भाकरी. हा ज्वारीची भाकरी होती छोटी, आणि मस्त मोठी तूप नाही. लावलेली. हा छोटी, जास्त मोठी मोठी पण नाही, त्यामुळे खायला मजा आली एकदम. आणि एक छोटी आम्ही एक एक भाकरी खाल्ली, एक एक रोटी. हा त्यांचे ती पण छोटे एकदम चपात्या. पातळ असते ना त्यांची, छोटी छोटी रोटली. ते बरं वाटतं. तूप लावलेलं आहे दोन्ही भाकरीला पण मस्त तूप लावलेलं आणि रोटीला सुद्धा, त्यामुळे मजा आली. बटाटा रस्सा भाजी त्याच्यासोबत, आणि ती मसूर होती ना, मसूरची मसूरची भाजी होती, ती पण छान होती. पण तिखट काहीच नाही, म्हणजे भाजी सुद्धा होते तिखट पण तेवढं तिखट नाही, काहीच नाही ना आपल्यासाठी तर ते काहीच दोन नव्हतं ना. भाज्या थोड्या अजून तिखट निदान हा पाहिजे एक होते. एखादी भाजी तरी तिखट हवी होती, पण बाकी टेस्ट वाईज सगळं छान होतं. थोडंसं तिखट नॉर्मल. थोडं नॉर्मली तरी पाहिजे होतं तिखट. नॉर्मली आहे, अजून थोडं पाहिजे होतं. अजून Normal थोडं आहे. पाहिजे. हे नॉर्मल वाटलं तुला? मला नॉर्मल पेक्षा कमी वाटलं. गुज्जू स्टाईलने पण पाहिजे होतं, तिखट. त्यामुळे जास्त तिखट नव्हतं. ठीक आहे, ही लोक कशी काय एवढं गोड गोड रोज खातात काय माहिती नाही. सवय झालेली असते ना प्रत्येकाला आपल्या आपल्या पद्धतीची. चला. पण मस्त होतं. हा ताक पण छान होतं, ताक पण छान होतं. शिरा छान होता, पायनॅपल शिरा होता, छान होता. पण जास्त तुपकट वगैरे असं काहीच नाही ना, असं छान होतं, तुपातलं. एकदम बॅलन्स्ड जेवण. चला आता निघूया घरी. हो, हो. चला तर जायचं आणि झोपायचं. तर आता आलेलो आहोत घरी आणि आता आम्ही भरपूर जेवलोय, त्यामुळे आता झोप पण अशी यायला लागली आहे ना की आता झोपणार. चला तर मग आजचा दिवस कसा वाटला तुम्हाला माझा, मला कमेंट करून नक्की सांगा. आजचा व्लॉग आवडला असेल तर भेटूया माझ्या पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर. गुड नाईट.